भाजपच्या विरोधामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली आहे. तसं तर त्यांचा राजकीय पिंड नाही आहे, मात्र भाजपकडून त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. ते किती मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे, तुम्ही आव्हान मानताय? नाही, पहिला तर प्रश्न आहे की मी तर सुरुवातीपासून सांगते आणि ज्या वेळेला मी इलेक्शन लढते ही विचारांची लढाई, कोणाच्या वैयक्तिक लढाईचा प्रश्न नाही. आणि विचाराच्या लढाईमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी सर्वांना जोडून घेऊन जाणारा विचार, सर्व धर्मसमभाव मांडणारा विचार, लोकशाही मांडणारा, देशाचं संविधान मांडणारा विचार मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरं, मी सांगितल्याप्रमाणे मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे. वर्षा गायकवाड हे नाव यासाठीच प्रसिद्ध आहे की ताई काम करणारी आहे, ताई प्रश्नांची जाण ठेवणारी आणि ताई वेळप्रसंगी भांडणारी आणि रस्त्यावर उतरून जे आहे ते आंदोलन करणारी ताई आहे. त्यामुळे मला वाटतं हा एक माझा विचार आहे. आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की हुकुमशाहीचा, मनुवादीचा विचार आहे. शेवटी भाजपाची विचारसरणी काय हे मी सांगायची गरज नाही. ही लढाई भाजपाच्या विरुद्ध भारताचे लोक अशी लढाई मी सातत्याने सांगते, कारण भाजपाने ज्या तऱ्हेने राजकारणाची परिभाषाच बदललेली आहे, आज पूर्णपणे संविधानाची चौकट बोलण्याचं काम झालेलं आहे. मला सांगा, कोणत्या सरकारी यंत्रणेला स्वायत्त आहे? आज ईडी, CBI, आणि आता ज्या घरातल्या लहान लहान मुलांना सुद्धा तर माहीत पडली ईडी काय, आणि ज्या लोकांना नोटीस दिल्या जातात 2 दिवसांनी त्यांनाच तुम्ही जे आहे ते आपल्या पक्षामध्ये घेता. इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं असेल, जेव्हा इलेक्शनमध्ये तुम्ही पैसे घेताय आणि पैसे असे घेताय की तुम्ही केजरीवालांना जेलमध्ये टाकताय आणि ज्या केससाठी त्यांच्या लोकांना तुम्ही पैसे द्यायला सांगताय बॉन्डच्या माध्यमातून.